18 मे 2006 रतन टाटा, पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि वाणिज्य मंत्री निरुपम सेन यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर रतन टाटा यांनी आपला महत्त्वाकांक्षी नॅनो गाड्या उत्पादित करण्याचा प्रकल्प बंगालमधील हुगळी जिल्ह्यातल्या सिंगूर येथे कार्यान्वित होईल अशी घोषणा केली. या प्रकल्पाची चाचपणी जवळपास 2 वर्षे सुरू होती. साम्यवादी सरकारांची प्रदीर्घ राजवट असणाऱ्या पश्चिम बंगालच्या केविलवाण्या औद्योगिक परिस्थितीला वेगळं वळण लावायची क्षमता असलेला कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प राज्याची आर्थिक भाग्यरेखा उजळवून टाकेल असा विश्वास टाटांनी व्यक्त केला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला होता. कारखान्यासोबतच राज्यातल्या जनतेसाठी एक अनोखी भेट द्यायचं टाटांनी कबूल केलं होतं आणि ती भेट म्हणजे कोलकाता येथे अद्ययावत अशा कर्करोग रुग्णालयाची उभारणी. प्रकल्पासाठी साम, दाम नीती वापरून साधारण 1000 एकर शेतजमीन संपादित करण्यात आली. कारखान्याच्या उभारणीचा नारळ वाढवला गेला आणि धुमधडाक्यात काम सुरू झालं. प्रत्येक चांगल्या कामाला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आणि इथेही तसंच झालं. शेतकऱ्यांच्या विरोधाची ठिणगी पाडली गेली आणि पाहता पाहता तिचा वणवान झाला. माकडाच्या हातात कोलीत मिळाल्यावर ते जसं उत्पात घडवतं, तसाच उत्पात हा विषय हातात मिळाल्यावर त्या वेळच्या विरोधी नेत्या ममता बॅनर्जी यांनी घडवला. त्यातून एक प्रखर आंदोलन उभं राहिलं आणि त्याने राज्याला ग्रासून टाकलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हिंसाचार, कारखान्यात काम करत असलेल्या कामगारांवर हल्ले अशा पराकोटीच्या विषम आणि असुरक्षित वातावरणात पोलीस संरक्षणाच्या कुबड्या घेत कारखान्याची उभारणी होत होती. या आगीत तेल ओतायचं काम मेधा पाटकर, अरुंधती रॉय यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या विघ्नसंतोषी बायकांनी अगदी इमाने इतबारे केलं आणि बंगाल पेटवलं. ममता बॅनर्जी उपोषणाला बसल्या आणि तब्बल 26 दिवस उपोषण करून सगळ्यांचेच प्राण कंठाशी आल्यावर त्यांनी उपोषण सोडलं. परिस्थिती गंभीर वळण घेऊ लागली होती. हे सगळे प्रकार सुरू असतानाच जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार एकीकडे कर्करोग इस्पितळाचं कामही सुरू झालं होतं. त्याला मात्र विरोध नव्हता कोणाचाच. नॅनो गाडी म्हणजे रतन टाटांचं एक लोभस स्वप्न. 1 लाखात सर्वसामान्य जनतेला चारचाकी गाडीतून सैर करून आणायचं त्यांचं हे स्वप्न या भीषण परिस्थितीत हेलकावे खात होतं. त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले, पण त्यांचे सगळेच प्रयत्न विफल झाले. रतन टाटांसारखा धीरोदात्त, कणखर आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानणारा योद्धा विफल झाल्याचं भासत होतं आणि टाटांसारख्या आघाडीच्या उद्योगपतीची ही बिकट अवस्था पाहून अनेक विघ्नसंतोषी लोकांना हर्षवायू होत होता. हे सगळं घडत असताना रतन टाटांच्या मनात मात्र परिस्थितीवर कुरघोडी करायचे बेत आकाराला येत होते. तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही या उक्तीप्रमाणे त्यांनी नवीन पर्यायांची चाचपणी करायला सुरुवात केली होती. कारण स्वप्न बघणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हाच तर त्यांच्या यशाचा मूलमंत्र होता.
सिंगूरमध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक झाली होती आणि या गुंतवणुकीवर पाणी सोडणं हे फार कठीण कर्म होतं. एकंदरीतच तिथल्या भीषण परिस्थितीत सुधारणा होणं ही निव्वळ अशक्यप्राय गोष्ट वाटत होती आणि मार्ग एकच होता, तो म्हणजे कारखाना आहे त्या ठिकाणाहून हलवून दुसरीकडे नेणे. अर्थात ही गोष्ट भगीरथ प्रयत्नांपेक्षा कमी नव्हती. कुठलाच दुसरा पर्याय उरल्याने टाटांनी 3 ऑक्टोबर 2008 रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कारखान्याच्या स्थलांतराची घोषणा करून राजकीय आणि उद्योग जगताला धक्का दिला. तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या नरेंद्र मोदींनी या संधीचं सोनं केलं आणि पायघड्या घालून या उद्योगाचं गुजरातमध्ये स्वागत केलं. जलद गतीने सगळ्या परवानग्या देऊन लवकरात लवकर हा कारखाना कार्यान्वित होण्याकडे जातीने लक्ष दिलं. आपदा में अवसर शोधणाऱ्या मोदींसारख्या कुशल आणि दूरदर्शी नेत्याने हे नष्ट केलं तरच नवल. कारखान्याच्या स्थलांतराचा निर्णय झाला, तो अंमलात यायला सुरुवात झाली आणि सगळ्यांच्या मनात एकाच प्रश्नाचं काहूर उठलं. कर्करोग रुग्णालयाचं आता काय होणार? रतन टाटा कारखान्याचा सूड रुग्णालयाचं काम स्थगित करून तर घेणार नाहीत ना? रतन टाटांना हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला, तेव्हा या कठोर व्यावसायिकात दडलेल्या माणुसकीचं जगाला पुन्हा एकदा दर्शन घडलं. टाटांना देव का म्हणतात, का त्यांना देशात आणि परदेशात एवढा मान मिळतो, हे कळून चुकलं सगळ्यांना. टाटा म्हणाले, कारखाना, व्यवसाय आणि रुग्णालय हे स्वतंत्र विषय आहेत. कारखाना नाही झाला, तरीही कुठल्याही परिस्थितीत आम्ही रुग्णालयाबाबत दिलेला शब्द फिरवणार नाही. ते आमचं वचन आहे आणि ते पूर्ण होणारच, हा माझा शब्द आहे. शब्दाला जागले टाटा आणि मे 2011 मध्ये कोलकात्यात कोलकाता मेडिकल सेंटर नावाच्या एका सुसज्ज कर्करोग रुग्णालयाने सेवा द्यायला सुरुवात केली. 431 खाटांचं, सर्व सोयींनी परिपूर्ण असं हे रुग्णालय म्हणजे टाटांच्या सामाजिक बांधिलकीचं एक जिवंत उदाहरण. कारखाना नाही तर रुग्णालय नाही, असं करणं सहज शक्य असताना टाटा संस्कृतीला जागून जे वचन दिलं ते पूर्ण करून टाटा या नावाभोवती असलेलं वल्य दृढोच्चर करण्याचं महत्त्वपूर्ण काम या निर्णयाने केलं यात शंकाच नाही. हे इथेच नाही थांबलं, तर या रुग्णालयाचा दुसरा टप्पा 2019 साली पूर्णत्वाला नेऊन टाटांनी आधीच्या कामावर कळस चढवला. आजवर अक्षरशः हजारो रुग्णांनी या रुग्णालयाने दिलेल्या सेवेचा लाभ घेऊन कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर मात केली आहे आणि हे सगळं शक्य झालं फक्त टाटा या संस्थेमुळे आणि आपण समाजाचं देणं लागतो हे कायम लक्षात ठेवणाऱ्या त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे. रतन टाटा ही व्यक्ती फक्त एक उद्योगपती म्हणून श्रेष्ठ नव्हती, तर माणूस म्हणून त्याहून जास्त श्रेष्ठ होती हे निसंशय. जमशेदजी टाटा यांच्यापासून सुरू झालेला टाटा समूह शतकोत्तर वाटचाल करून आज जगातला एक अग्रगण्य, समाजाभिमुख उद्योग समूह म्हणून केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या गळ्यातला एक लखलखता ताईत झालाय यात दुमत नसावं. भारत सरकारने त्यांना भारतरत्न किताब दिला नसला अजून, तरी सर्वसामान्य जनतेने मात्र त्यांना तो कधीच बहाल केला आहे.